नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आनंदात आणि सुखात असाल अशी मी आशा करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. 1 वाजला आणि आता जेवण बनवायला घेते. कालच्या शिळ्या चपात्या होत्या 2-3, तर त्याचा म्हटलं चिवडा बनवते आणि सकाळी मुलांना नाश्ता दिला चिवड्यांचा करून. तर आता जेवण बनवायला घेते आणि काल तीळ आणायला लावले मुलाला. तीळ आणि गूळ याच्या म्हटलं चपात्या बनवूया. मुलांना खूप आवडतात. छोट्या मुलाला तर जास्तच गोड खूपच आवडते त्याला. तर म्हटलं चला तिळाच्या आणि गूळ घालून चपात्या बनवूया. तर कशाप्रकारे मी चपात्या बनवते ते मी आज तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगणार आहे. तर कुठेही न जाता आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला मग जेवण बनवायला घेऊया. सर्वात आधी ना मी गॅस पेटवून घेतला आणि छोटी कढई ठेवली त्याच्यावरती, कारण मला तीळ भाजून घ्यायचे होते. मग त्याच्याच्यानं हे 100 ग्रॅम तीळ आहेत. तर सर्वात आधी तीळ भाजले चांगले व्यवस्थित आणि नंतर मग मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आपल्याला ते तीळ. बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर तीळ मी मिक्सरमधून बारीक काढले आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण जेवढ्या प्रमाणात गूळ खातो त्यानुसार आपल्याला बारीक करून गूळ टाकायचा आहे. कारण गुळाच्या त्या पोळ्या चांगल्या लागतात. साखरचे एवढं टेस्ट त्याला येत नाही, म्हणून गूळ आणि तीळ एकत्र मिक्सरमधून काढायचे. पहिले तीळ बारीक करायचे, त्याच्यानंतर मग गूळ बारीक करायचा, नंतर गूळ आणि तीळ मग एकत्र काढायचे. त्याच्यानंतर ते छान असे बारीक येणार आणि मग पुरण आपण पोळ्या जेव्हा बनवतो तेव्हा पोळ्या बनवताना मग ते व्यवस्थित येणार. तर आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग तर मी टाकतेच आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणचे म्हणजे देवदर्शन, मार्केट किंवा आता आपलं गणपतीचं डेकोरेशन आहे, तर डेकोरेशनचं सामान स्वस्त कुठे मिळणार आहे आणि मी कुठून सामान आणणार आहे डेकोरेशनसाठी, कारण मी पण 11 दिवसाचा गणपती बसवणार आहे. तर माझा गणपती बुक करायचा राहिला, तर आज जाते मी गणपती बुक करायला, कारण आता जास्त दिवस राहिले नाहीत. तर मी डेकोरेशनचं सामान कुठून आणणार आहे ते संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तसेच देवदर्शनाचे ब्लॉग पण आपल्या चॅनलवर येणार आहेत. मार्केटचे, होलसेल मार्केट कुठे आहे, तर अशा प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर येतील. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि तुमच्याजवळ काही माहिती असेल किंवा तुम्हाला ज्या देवस्थानचा ब्लॉग बघायचा असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की ताई, तुम्ही या ठिकाणचा ब्लॉग बनवा, आम्हाला इथल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे किंवा इथल्या ठिकाणची माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही मला सांगू शकता किंवा मार्केटची माहिती, या ठिकाणी जिथून तुम्ही स्वस्त सामान आणता आणि तुम्ही बोलणार की ताई मी इथून स्वस्त सामान आणलं आणि खूप छान सामान असते, होलसेलचं मार्केट आहे, तर इथले तुम्ही ब्लॉग बनवा. तर अशा प्रकारे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कुठला ब्लॉग बघायचा आहे. तर कारण तुम्ही जेव्हा मला कमेंट करणार तेव्हा मला माहीत पडणार की समजा तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतात. आणि जसे की आता भीमाशंकर मंदिर, तर संपूर्ण माहिती अ, जेजुरीचा ब्लॉग माझ्या चॅनलवरती आहे, मलंगडचा ब्लॉग आहे, गणपतीचे आगमन आणि गणपतीचं डेकोरेशनपासून तर गणपती विसर्जनपर्यंत संपूर्ण ब्लॉग माझ्या चॅनलवर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्की, नक्की, नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्ही जेवढं लाईक आणि कमेंट करणार तेवढा हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि सर्वांकडे जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचेल. तर अशा प्रकारे बघा आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत आणि जसे आपण पुरणपोळ्या बनवतो तशाच प्रकारे आपल्याला ह्या पोळ्या बनवायच्या आहेत तिळाच्या. जसं आपण पुरण भरतो ना पोळीमध्ये, तसंच आपल्याला तीळ आणि गूळ मिक्स केलेलं जे आहे ते आपल्याला पुरणासारखं भरायचं आहे आणि अशा छानपैकी आपल्याला पोळ्या मी बनवत आहे. आणि थोडंसं तूप लावायचं. तूप असेल तर तूप, नाही तर तेल लावलं तरी काही हरकत नाही. आणि असं तव्याला वगैरे ते चिटकत नाही, कारण त्याच्यामध्ये गूळ असतो. पण तरी पण ते तव्याला चिपकत नाही. खूप छान अशा आपल्या पोळ्या बनतात. तर माझा उपवास आहे 1 महिन्याचा, तर मुलांना मी तिळाच्या पोळ्या बनवून दिल्यात जेवण करण्यासाठी. आणि म्हटलं मी थोडासा साबुदाणा बनवते, कारण साबुदाणा खाल्ल्यानंतर मग बाकीचे कामं पण करायचे बाकी आहेत. तर थोडासा माझ्यासाठी साबुदाणा बनवते. तर अशा प्रकारे मी
छान माझ्यासाठी साबुदाणा बनवला आणि थोडंसं जिरं टाकलं त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर कापून ठेवली. बटाटा घातला एक छोटावाला, जास्त मोठा नाही. आणि थोडंसं वरून मी पाणी टाकते, कारण ना तो सुक्का सुक्का साबुदाणा कडक झाला ना तो बरोबर नाही लागत. आणि थोडंसं असं मामूली पाण्याचा असं छिडकाव केला ना आणि तो साबुदाणा पाणी टाकायचं थोडंसं मामूली आणि नंतर ते झाकून ठेवायचं त्याच्यावरती आणि बारीक गॅस करायचा. साबुदाणा एकदम मऊ आणि मस्त छान साबुदाणा होतो आणि खायला पण आपल्याला छान वाटते आणि कडक पण तो होत नाही. कधी-कधी साबुदाणा ना कडक होतो आणि त्याच्यामुळे ना तो खायला पण थोडा त्रास होतो. तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. अशा प्रकारे खूप छान माझा साबुदाणा तयार झाला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा असे डेली ब्लॉग बघण्यासाठी.